महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। खेड तालुक्यातील अतिवृष्टीत 5 जणांचा मृत्यू तर 36 जनावरे दगावली आहेत। बाधितांना आर्थिक मदत दिली जाणार असून नैसर्गिक जलप्रवाह अडवून पूरस्थिती निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिलाय। खेड तालुक्यामध्ये दिनांक 5 जुलै ते 8 जुलै या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जे नुकसान झालेलं आहे आणि त्याबाबत प्रशासनाने आम्ही सर्वांनी म्हणजे सर्व विभागांनी एकत्रित बैठक घेऊन त्या संदर्भात आम्ही जे रिस्पॉन्स दिलेला आहे आपत्तीच्या काळामध्ये तर त्याबाबत आपल्या सर्वांना याद्वारे अवगत करीत आहे। खेड तालुक्यामध्ये एकूण 5 दुर्घटना घडल्या, त्यामध्ये तसंच खेड तालुक्यामध्ये पशुधनचं नुकसान झालेलं आहे त्याचे आपले पोस्टमॉर्टम रिपोर्ट आपल्याकडे आलेले आहेत। त्यामध्ये वेताळी गावात 40 कोंबड्या, 24 मोठी जनावरे व 10 शेळ्या मयत पावलेल्या आहेत। त्याचबरोबर साबुर्डी येथे 2 मोठी जनावरे मयत झाल्याचे दिसून आलेले आहे। आपल्या शासन निर्णयानुसार जी रक्कम आहे ती शेळीसाठी 4,000 रुपये, मोठ्या जनावरांसाठी 34,000 रुपये आणि कोंबडीसाठी 100 रुपये अशी जी नुकसानीची रक्कम आहे ती त्यांना आपले पंचनामे आलेले आहेत। सोमवार संध्याकाळपर्यंत आम्ही करण्याचा या ठिकाणी पूर्ण नियोजन केलेलं आहे। साठलेलं पाणी आणि हाडलेले रस्ते त्याच्यावर एक सांगा। खेड तालुक्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पाणी आलं आणि त्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला। तसेच काही लोकांच्या घरात देखील पाणी त्या ठिकाणी गेलेलं आहे। तर नैसर्गिक प्रवाहास असे आढळून आले की जो नैसर्गिक प्रवाह आहे त्यामध्ये त्याला अडथळा निर्माण केल्यामुळे किंवा नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे किंवा नैसर्गिक प्रवाह हा बंदिस्त करण्याचा विनापरवानगी बंदिस्त करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे नुकसान झालेलं आहे। तर असे जे प्रॉब्लेम्स आढळून आलेले आहेत ते प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून आम्ही ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत सगळे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करू आणि त्याच्यावर तात्काळ कडक कारवाई करणार आहोत। ज्या ठिकाणी आदेश पारित झालेले आहेत त्या आदेशांच्या संदर्भाने PMRD जे नियोजन प्राधिकरण आहे त्यांना देखील आम्ही कळवणार आहोत, जेणेकरून अवैध बांधकामांवर कठोर कारवाई करून यानंतर पुढे अवैध बांधकाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।